हॅलो मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत छोले मसाला रेसिपी। तर छोले मसाला बनवण्यासाठी आपल्याला घ्यायचे 1 वाटी छोले रात्रभर भिजवून ते सकाळी कुकरला 4 शिट्ट्या काढून घ्यायचे। त्यात आपण हळद मीठ घातलं होतं। त्यानंतर आपण घेतला एक मीडियम साईजचा कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। कांदा आपण बारीक चिरून घेतल्यानंतर आपण घेणार आहोत एक टोमॅटो आपण मीडियम साईजचा घ्यायचा आहे। कांदा पण आपण मीडियम साईजचाच घेतला होता। त्यानंतर आपण टोमॅटो चिरून झाल्यानंतर आपण घेणार आहोत अद्रक लसूण आणि मिरची। मी कुटून घेणार आहे। तुम्हाला जर कुटून घ्यायची नसेल तर तुम्ही आलं लसूणची पेस्टसुद्धा घेऊ शकता। त्यानंतर आपण खडे मसाले घेतलेत। खड्या मसाल्यात आपण घेतलेत तेजपत्ता, लवंग, मिरी, दालचिनी, जिरं आणि मेथी। आपण हे सर्व आता फोडणीची तयारी करूया। हे सर्व फोडणीत घालून घेऊया। कढईत घेतले तेलात घालणार आहोत आपण सगळ्यात अगोदर तेजपत्ता, त्यानंतर आपण घालणार आहोत दालचिनी, त्यानंतर आपण घालणार आहोत लवंग आणि मिरे, त्यानंतर आपण घालणार आहोत जिरं आणि त्यानंतर आपण घालणार आहोत मेथी। हे सर्व छान तडतडून द्यायचे। हे तडतडल्यानंतर आपण घालणार आहोत एक कांदा आपण जो बारीक चिरून घेतला होता। कांदा आपल्याला लालसर रंगावरती परतून घ्यायचा आहे। कांदा आपण मीडियम गॅसवरती परतून घेणार आहोत। आपल्याला 3 ते 4 मिनिटं कांदा परतण्यासाठी जातील। त्यानंतर आपण त्यात घालणार आहोत टोमॅटो घातल्यानंतर आपण 1 चमचा मीठ घालून घ्यायचे। मिठामुळे टोमॅटो पटकन शिजतो। आणि त्यानंतर आपण आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे। हे सर्व एकजीव करून घ्यायचे। हे जोपर्यंत छान फ्राय होतंय, एकजीव होतंय, तोपर्यंत आपण जे छोले उकडलेले आहेत त्याच्यातले थोडेसे छोले बाजूला काढून पावभाजी मॅशरने मॅश करून घेणार आहोत। मॅश यासाठी करून घेणार आहोत की आपण कोणत्याच प्रकारचं वाटण छोल्यामध्ये घालणार नाही आहोत, तर आपल्याला ह्या छोल्याचीच ग्रेव्ही मिळणार आहे। त्यामुळे ते छोला मसाला एकदम टेस्टी होणार आहे। आणि त्यानंतर तोपर्यंत आपला झाला आहे कांदा टोमॅटो छान फ्राय। त्यानंतर आपण त्यात पावडर मसाले घालून घेऊया। पावडर मसाल्यात आपण घेतली थोडीशी हळद, थोडं लाल तिखट, थोडं धन पावडर आणि थोडंसं गरम मसाला पावडर। हे सर्व आपण एकत्र करून घेऊया, छान फ्राय करून घेऊया। हे फ्राय झाल्यानंतर आपण त्यात घालणार आहोत एक उकडलेला बटाटा। हा बटाटा घालून झाल्यानंतर सुद्धा एकदम छान मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण घालणार आहोत आपण मॅश केलेले छोले। ते छोलेसुद्धा मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे, त्याने एक वेगळी आणि छान चव येते। त्यानंतर आपण घालणार आहोत आपण उकडलेले छोले घातल्यानंतर आपण वेगळं पाणी घालणार नाही आहोत, तर उकडलेल्या छोल्याचंच पाणी उरलेलं होतं तेच आपण त्यात घालून घेणार आहोत। आणि त्या पाण्याला छानशी एक उकळी काढल्यानंतर आपण वरून थोडासा घालणार आहोत छोले मसाला घातल्यानंतर आपण पुन्हा एक उकळी काढून त्यात छानपैकी कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून सर्व करण्यासाठी आपली भाजी तयार आहे छोले मसाल्याची। ही तुम्ही कशासोबतही खाऊ शकता। आणि माझी रेसिपी आवडत असेल तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।